बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत, ज्या कोर्टाने निदर्शनास आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जातं आहे. आणि मला वाटतं दोघींपैकी कुठेतरी निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण, याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. 24चा आग्रह सोडावा असं काय पाटील काय म्हणतात? आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण त्यांनी सांगितलं, आपण सगळे दाखवतात लाईव्ह आहेत, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडा अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे. आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तुम्हाला एक तक्रार केली त्यांनी भुजबळांची, बरंच काही सांगितलं, मी ऐकत होतो, काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार? वर नाही, मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये CM साहेब त्याच्याशी बोलले, देवेंद्रजी त्याच्याशी बोललेत, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं ते खरं आहे कुठेतरी. मी जरांगे साहेबांनाही तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा, दोन्हीकडून थांबलं पाहिजे, मग शब्दाने शब्द निघतो, आरेधिकार निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगणार की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. शेवटी आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होतं आहे, पण हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू, आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली मी सांगेल आपल्याला. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पदामध्ये हे सगळं आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे हे आपल्याला पाडून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तर प्रत्यक्ष आहे तुमचं म्हणणं? निश्चित करावी लागेल, कारण ते टिकणार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, आता नवीन अध्यक्ष मी त्याच्यामध्ये नेमलेत, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे, 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी, त्या इथं दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत, ते आता मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे, जोरात सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर नाही, की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल, पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे. आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं, आपण स्वतः ते बघतात. थँक्यू. सर हिंदी में बता दीजिए खाली शॉर्ट में कि क्या चर्चा हुई और क्या 24 तारीख की डेट पे डेडलाइन दी है? जरांगे पाटिल जी से मैं यहाँ पर मिलने आया था, मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमर साहब भी है. 17 तारीख कल उनके कुछ उनके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है. और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था. लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है. रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में, हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी कुंडली समाज की, वो देख रहे हैं. भारी संख्या में हमको वो भी मिली है, बड़ी संख्या में, लाखों की संख्या में हमें वो भी मिली है. इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई आप सरकार काम कर रही है, वो स्पीड में काम कर रही है, अच्छी गति उसमें है. और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है, लेकिन वो टिकने वाला देना है, मतलब परमानेंट देना है. ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया. ये हमने इस बार नहीं चाहते, क्योंकि उस वक्त जो क्यूरीज निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो कमी उसमें खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं. और मुझे शासन को पूरी, मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त ये जो आरक्षण है ये टिकने वाला, परमानेंट ये दिया जाएगा. और इसमें कोई दो राय नहीं है. आप भी देख रहे हैं,
सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है. हो, सकाळपासून मुख्यमंत्री तुमच्या संपर्कात आहेत. नेमकं काय बोलणं चाललं होतं, कारण तुम्ही सकाळपासून नाही. आता बघा, आमचं सगळं हे टीमवर्क आहे. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बाबा मी माझ्या मनाने आलो का कोणीतरी एकटा जणांनी सांगितलं, असं नाही आहे. विषय खूप महत्त्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे. म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, भुमरे साहेब या ठिकाणी भेटायला आलो, कारण एकदा चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा? गेल्या वेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर त्या यासाठी झालं की बाबा चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतंच. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा CM साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं, म्हटलं मी जाऊन येतो, भुमरे साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना. त्या बोललोच नाही आपण, मग ते म्हणते शासन आमच्याशी बोलतच नाही, आमचं अल्टिमेटम संपलं, 24 तास झाले, चला मग मला काय करतात मी बघू. वाद त्यातून निर्माण होतात. पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला